नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील नामांकित अशा जाधव कोचिंग क्लासेसच्या रौप्य महोत्सवानिमित्त 2021-2025 तसेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात पुस्तकी शिक्षण तर महत्त्वाचे आहेच, पण त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांनाही जपणं खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जाधव कोचिंग क्लासेसने 3री व 4थीच्या वर्गासाठी हँडरायटिंग कॉम्पिटिशन अर्थात हस्ताक्षर स्पर्धा व 5वी ते 8वीच्या वर्गासाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या आयोजनानंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले. या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जाधव कोचिंग क्लासेसचे माजी विद्यार्थी MM रुपनर, नोटरी भारत सरकार यांची उपस्थिती होती. तर तसेच महाराष्ट्रातील नामवंत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद असलेले डॉक्टर वैभव काळे यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लासेसच्या संचालिका ज्योती माधव जाधव उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संतोष देशमुख यांनी केले. तर आपल्या क्लासेसची सुरुवात 2001 पासून झाली. 2001 पासून ते आज 2025 आहे, म्हणजे एकूण 25 वर्ष आपल्या क्लासेसला पूर्ण होतात. मग या 25 वर्षामध्ये जे काही विद्यार्थी घडून गेले, बरेच विद्यार्थी चांगल्या पोस्टला चांगल्या हुद्द्याला आहेत. मग त्यांचं कुठंतरी तुम्हाला मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण आवर्जून वैभव काळे यांना बोलवलंय. त्याचप्रमाणे शासकीयमध्ये कसे काम केलं जातं, काय केलं जातं याचंही तुम्हाला ज्ञात व्हावं म्हणून आपल्या बोर्डातील रुपनर मॅडमलाही या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे. तर आजचा कार्यक्रम म्हणजे आपण मागे एक रौप्य महोत्सवी वर्ष जे आहे आपलं 2001 ते 2025 25 वर्ष म्हणजे सिल्वर जुबली म्हणतो त्याला आपण. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपण आपल्या क्लासेस अंतर्गत ज्या वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायलो, त्याच्यामध्ये आपण सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली होती, त्यानंतर सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेतली होती, एका कलर कॉम्पिटिशन घेतली होती. अशा विविध ज्या स्पर्धा घ्यायलो त्या स्पर्धेसाठी त्या स्पर्धेमध्ये आपल्या क्लासेसचे बरेच विद्यार्थी खूप चांगल्या गुणांनी आणि चांगल्या प्रकारे फर्स्ट सेकंड वगैरे आले. त्यांचा आपल्याला या ठिकाणी सत्कार करायचा, स्वागत करायचं यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. विशेष म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये फर्स्टमध्ये सोहम महारुद्र देवरवाडे, सेकंड अधिरा मंगेश गित्ते, ग्रुप बी मध्ये फर्स्ट रजत रोहित वरोडे, अथर्व कल्याण देशमाने, पृथ्वीराज उमाकांत सौंदने, सेकंडमध्ये स्वराज रामभाऊ कदम, ग्रुप सी फर्स्ट सईराणी सर्जेराव चामनर, सेकंड आर्या संतराम गित्ते, श्रावणी गणेश बुरांडे यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं कार्य या जाधव कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून होत असल्याने त्यांचेही यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थित असलेल्या MM रुपनर यांनीही शुभेच्छा दिल्या. अभिमानास्पद बाब आहे की कुठलाही राजकीय वारसा नसताना, कुठलाही शैक्षणिक वारसा नसताना, कुठलाही सामाजिक वारसा नसताना जाधव साहेब या ठिकाणी आज आहे. विद्यार्थी यांना घडवण्याचं काम जाधव साहेबांनी केलेलं आहे. मीही या क्लासची 2005-06ची विद्यार्थिनी आहे. 5-6ची विद्यार्थिनी आहे आणि माझ्यासारखे किंवा डॉक्टर साहेबांसारखे बरेच विद्यार्थी जाधव साहेबांमुळे घडले आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी त्यांच्यामुळे उभे आहोत. कोर्टामध्ये कुठली एखादी प्रॉब्लेम जर आला आमच्या करिअरमध्ये, इथं तर विद्यार्थी आम्ही आहोतच, पण आमच्या करिअरमध्ये जरी प्रॉब्लेम आला, आम्हाला एखाद्या मॅटरमध्ये अडचण काही आली, जाधव साहेबांना फक्त जाऊन सर हे असा प्रॉब्लेम आहे असं सांगितलं तर वेळात वेळ काढून ते वेळ देतात आणि आमचं जे आम्हाला गाईड करण्याचं काम ते खूप चांगल्या रीतीने करतात.
अंबाजोगाई शहरात जाधव कोचिंग क्लासेसच्या वतीने अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर वैभव काळे यांनीही शुभेच्छा दिल्या. तर मला अजूनही आठवतं, साधारणतः 8वी 9वी 10वी 11वी 12वी मी सरांकडे मॅथ्ससाठी होतो. पण त्यानंतर माझं अक्षर खराब आहे, यामुळे मी पुढे जाऊन मला डॉक्टरच व्हायचं असं मी ठरवलं होतं. कारण अक्षर खराब होतं. सगळेजण अक्षरावरून मला शिव्या घालायचे की काय गचाळ अक्षर आहे, जरा 2 रेघ एवढी 4 रेघ एवढी घालत जा. आणि मग मी ते करायचो, पण तरी अक्षर सुधारत नव्हतं. मग मी ठरवलं की आता अक्षर सुधारत नाहीये ना, तर आपण पुढे जाऊन डॉक्टरच व्हायचं. आणि सरांचा अधिक आता मी कुलकर्णी सरांसोबतही मध्ये ऑफिसमध्ये बोलत होतो आणि मला इथं आल्यानंतर कळलं की अक्षर खराब होतं म्हणून मी डॉक्टर झालो. आणि आज सरांनीच मला सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचं बक्षीस देण्यासाठी यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या क्लासेसच्या संचालिका ज्योती माधव जाधव यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या. अभिमान आहे की आमचे विद्यार्थी क्लासेसचे अगदी क्लास 1च्या पोस्टवर आहेत, कोणी क्लास 2च्या पोस्टवर आहेत. हे दोघंही इथं आहेत, पण अशा अनेक विद्यार्थी आपण आजपर्यंत घडवलेले आहेत. 2001 ते 2025 म्हणजे आज 25 वर्ष आपल्या क्लासेसला पूर्ण झालेले आहेत. आणि आज अविरतपणे हे ज्ञानदानाचं कार्य आम्ही करत आहोत. अनेक चांगले विद्यार्थी आतापर्यंत आपण घडवलेले आहेत. आणि आजही मुलांचा फक्त शिक्षणापुरताच म्हणजे मुलांचा विकास न होता त्यांचा विकास जास्तीत जास्त वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा म्हणून हस्ताक्षर स्पर्धा, कलरिंग स्पर्धा, कॉम्पिटिशन्स किंवा मग आणखी वक्तृत्व स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेत असतो. आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरण असं छोटेखानी कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत खुणे यांनी केले. तर प्राध्यापक योगेश तट, प्राध्यापक रमेश कुलकर्णी, प्राध्यापक प्रभुणे, प्राध्यापक तट, प्राध्यापक जगताप, प्राध्यापक देशमुख यांची उपस्थिती होती. या प्रसंगी विद्यार्थ्यांचीही मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी यशराज अवतडेसह नागेश अवतडे, अंबाजोगाई.